लाऊडस्पीकर, ढोल ताशे आणि डीजेचा आवाज हा बघता बघता आपल्या रोजच्या जगण्यातील उपद्रव बनून गेला आहे. सर्वधर्मीय सण, उत्सव, मिरवणुका, जयंत्या, लग्न असे म्हणाल तेवढे मोके साधून प्रचंड आवाज करत स्वतःचा आनंद साजरा करणे हे न्यू नॉर्मल बनले आहे. ध्वनी प्रदूषणाविरुद्ध कायदे आहेत, पण ध्वनी प्रदूषणाचा त्रास निर्माणच होऊ नये यासाठी कोणत्याही ठिकाणचे पोलीस प्रभावी प्रतिबंधक कारवाई करताना दिसत नाहीत. प्रचंड आवाज करणे हे अस्मिता प्रकट करण्याचे जणू हत्यार बनले आहे. डीजेचा त्रास, आवाज असह्य झाला की बहुतेक जण सहन करण्याचा पर्याय निवडतात. एखादी व्यक्ती पोलिसात तक्रार करते. कालचीच बातमी आहे की घरासमोरील ध्वनिवर्धक आणि पिठाच्या गिरणीमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या त्रासाविरुद्ध तक्रार केली म्हणून बीड जिल्ह्यातील एका सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या साथीदारांनी शेतात अडवून रिंगण करून काठ्या आणि JCBच्या पाईपने जबर मारहाण केली. 2 दिवसापूर्वीच्या बातमीनुसार छत्रपती संभाजीनगर येथे डीजेच्या आवाजाचा सामान्य लोकांसोबत पोलिसांना देखील त्रास झाला. एकट्या क्रांतीनगर पोलीस ठाण्यात 31 डीजे चालक आयोजकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डीजेचा दणदणाटी आवाज झेलणाऱ्या व्यक्तींना त्याचे स्पष्ट दुष्परिणाम तात्काळ जाणवतात. हृदयाची धडधड वाढणे, छातीत दुखणे, रक्तदाब वाढणे, तात्पुरता बहिरेपणा येणे, चक्कर येणे अशा कारणांनी लोकांना मिरवणुकीतून थेट दवाखान्यात दाखल व्हावे लागते. कायदेशीर उपाय, ध्वनी प्रदूषणाविरुद्ध कायदेशीर उपाययोजना अस्तित्वात आहेत, परंतु त्यांची अंमलबजावणी होण्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात मी ध्वनी प्रदूषणाची तक्रार कशी करू शकते? हा प्रश्न तुम्ही गुगलला विचारला तर तुम्ही पोलिसांच्या 112 या क्रमांकाला फोन करा असे उत्तर मिळते. या क्रमांकाला फोन केल्यावर कुठल्या भागात त्रास होत आहे याची माहिती विचारून संबंधित पोलीस ठाण्याला ती माहिती कळविण्यात येते. त्यानंतर नागरिकांना वेगवेगळ्या अनुभव येतात. काही वेळा आवाज कमी होतो, काही वेळा थोड्या वेळासाठी कमी होतो व पुन्हा वाढतो, काही वेळा कोणताही परिणाम होत नाही. दुसऱ्या दिवशी परत त्याच जागी तसाच आवाज सुरू असतो. पण पुन्हा तक्रार करेपर्यंत पोलीस त्यावर कोणताही प्रतिबंधात्मक उपाय करत नाहीत. उद्या त्रास झाला की उद्या पुन्हा 112 नंबरला फोन करून प्रयत्न करायचा. 112 क्रमांकाला फोन करणे या व्यतिरिक्त सामान्य व्यक्तीला सहजपणे करता येण्यासारखे पर्याय उपलब्ध नाहीत. वारंवार ताकीद देऊनही ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होत असेल तर कायद्यात 1,00,000